6 दाखवत आहेत पण घड्याळ ॲक्च्युली 15 मिनटं पुढे ठेवलं आम्ही पर्पजली. बाहेरचा बघा अजून सूर्य उगवलेला नाही आहे. आता ॲक्च्युली वाजलेत 5:45 आलेत आणि आज मला झोपच येत नाही आहे सकाळी सकाळी. म्हणजे जे माझं रोजचं रुटीन होतं की चल 8 वाजता उठायचो मी ऑफिसला जायला. तुम्हाला सांगतो एक गोष्ट मी तुमच्याशी आज शेअर करतो. माझं कर्जतला कॉलेज होतं. मी रोज सकाळी आहे ना 5 वाजता उठायचो. सूर्यनमस्कार मारायचो, डिप्स मारायचो, व्यायाम करायचो, थंड पाण्याने आंघोळ करायचो आणि ना तेव्हा जो माझा तजेला असं वाटायचा, एनर्जेटिक वाटायचं स्वतःच्या शरीरामध्ये, इम्युनिटीच्या बाबतीत वगैरे, ते ना जे पुढे ना कमी कमी झालं आणि जो सगळा जी एनर्जी होती, जो उत्साह होता, ती ना अचानक अशी हरवल्यासारखी झाली ना. तर सुरुवातीला मी असं नोटीस करायचो की 12, 12:30, 1 हे म्हणजे खूप लेट नाईट वाटायची. चल आता 12, 12:30 वाजलेत, आपण खूप एक्सटेंड केलं, चला आता झोपून घेऊया. नंतर ते 2, 2:30 आलं, नॉर्मलाईज झालं. आत्ता काही ह्या लास्ट 1-1.5 वर्षामध्ये तर एवढी ती परिस्थिती बिकट आणि घाणेरडी झाली होती की 2:30-3ला पण आम्हाला झोप यायची नाही. एवढं पुढे ते सायकल गेलं होतं आणि त्याच्याने शरीराची एवढी वाताहत करून घेतली होती आम्ही. आणि एक ती जी बोलतो ना, एक क्वालिटी ऑफ लाईफ कुठेतरी घसरल्यासारखी झाली होती. आणि आज अचानक मला सकाळी जाग येऊन आहे ना असं वाटलं की बस यार, कुठेतरी हे थांबायला पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे ब्लॉग्समध्ये सुरुवातीला सकाळी सकाळी असं एनर्जेटिकच बोललं पाहिजे, पण आज मला परत एकदा ते खोलवर जाऊन असं थोडंफार शांतपणे तुमच्याशी बोलावं असं वाटतं आहे की हा जो 5-5:30चा टायमिंग आहे ना, आणि तेव्हा जो म्हणजे माझ्या इतिहासात मीच काय करायचं ते मला चांगलं माहिती आहे ना, तो इतिहासच मी परत खेचून आणणार आहे. तो निर्धार जो माझा तुटत होता, निर्धार मी तोडत होतो, सुटत होता, तो मी आता सुटून नाही देणार आहे. ही जी सकाळची किरणं आहे, हा जो सकाळचा ऑक्सिजन आहे, तो पण स्वतःच्या शरीराला देणार. स्वतःच्या शरीराबरोबर अन्याय नाही करणार. काही गोष्टी करायच्या असतात ते करता नाही येत. बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या असतात रुटीनमध्ये करायच्या, आता पुढे पुढे एक्सटेंड होत जातात, कधी जमतच नाही. पण आता नाही, ही वेळ मी पकडून धरणार आणि तुमचा भाव तुम्हाला नव्या जोमाने येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये नक्की दिसेल. तर चलो, पुनश्च हरिओम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बॅक टू द न्यू ब्लॉग विथ न्यू लाईफस्टाईल. सो हाय गाईज, आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आज खूपच जास्त लवकर, चांगलं वाटतं आहे मला. आणि मी काय अनिरुद्ध बापूंकडे जातो म्हणून किंवा त्यांचा उपासक आहे म्हणून नाही सांगत आहे की आमचा काही वेगळा पंथ आहे किंवा त्यांचा काही वेगळा पंथ आहे, वेगळाच मार्ग आहे, वेगळंच काहीतरी करत असतात, असं म्हणून नाही. जर तुम्ही सनातन धर्माला मानत असाल, म्हणजे जो मूळ पुरातन धर्म आहे, जी सगळ्यांची आई आहे सनातन धर्म, त्याला जर मानत असाल तर नक्की माझं एक ऐकून बघा. अंघोळ केल्यानंतर हा एक मंत्र म्हणायचा असतो. ओम त्रातारमिंद्रम अवितारमिंद्रम हवे हवे सुहम शुरम इंद्रम हव्यामी शक्रम पुरोहितम इंद्रम स्वस्ती न मघवा धातू इंद्रम. आणि त्यानंतर 5 वेळा ओम ग्लोम सद्गुरुनाथाय नमः. मग तुम्ही ज्या सद्गुरूंना मानत असाल, साईनाथांना मानत असाल तर ओम ग्लोम साईनाथाय नमः, ओम ग्लोम साईनाथाय नमः. स्वामींना मानत असाल तर ओम ग्लोम श्री स्वामी समर्थाय नमः, असं नाव घ्यायचं असतं. एवढंच करून सोडायचं, आपलं काम करून आपण सोडायचं. तर चला तयारी करून घेऊया. चहा ठेवलाय आणि आज बहुतेक टिफिन नाही, नको निघूया, कारण मम्मी झोपली असेल सगळ्याचं काही, आता गाढ झोपेत असेल. आज ऑफिसमध्येच मग लंच करूया आपण. तर चला चहा ठेवलाय, चहा घेऊन निघूया. चला, गुड मॉर्निंग मोठी आहे, गुड मॉर्निंग बापू. निघालो आता ऑफिसला आणि आज लवकर निघालो, 7:30 वाजले जातात, तरी अर्धा पाऊण तास लेटच झाला मध्ये. खूप हळूहळू आवरलं त्यामुळे, पण ठीक आहे, उद्यापासून जरा जास्त लवकर जाऊया. सो ऑफिसमध्ये आज कोणी चालेल नाही आहे, मग ते 2-4च चेअर आहेत आणि मस्त वाटतं सकाळी दिवसाची सुरुवात लवकर केल्यामुळे. चहा घेऊया.
सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज मी आलो आहे ऑफिसला. आता खाली काय राखी सावंत आलेली नव्हती सकाळी कारण मी आज जरा जास्तच लवकर आलो ऑफिसला. पण मी आज 31st फ्लोअरला आलो आहे मुद्दामून, कारण तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची होती. तर जसं की कालच तुम्हाला माहिती आहे की 11 एप्रिल रोजी आपल्या आशाताई आहेत, दिग्गज सिंगर बॉलिवूडमधल्या आणि मराठी इंडस्ट्रीमधल्या, त्यांचं निधन झालेलं आहे. त्या अनंतात विलीन झालेल्या आहेत. तर त्यांचं प्रभुकुंज हे मूळ निवासस्थान आहे आणि एक त्यांचं दुसरं निवासस्थान आहे जे लोअर परेलला आहे. तर लोअर परेलमधलं हे जो मी एरिया तुम्हाला दाखवत असतो, हा जो पेनिन्सुला टॉवर किंवा हा आजूबाजूचा परिसर, हा लोधा वन. तर एक्झॅक्टली ती समोरची बिल्डिंग आहे ना, हे बघा, ही बिल्डिंग कासा ग्रँड म्हणून ही सोसायटी आहे, ही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे. तर एक्झॅक्टली इथेच आशाताईंचं निवासस्थान आहे आणि लोअर परेलच्या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर आत्ता ठेवलेलं आहे, म्हणजे याच बिल्डिंगमध्ये. आणि इथे आपल्याला त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल. तर हे बघू शकता तुम्ही, सोसायटीचं प्रवेशद्वार आहे आणि पोलीस वगैरे पण आहेत खाली, कारण येताना बघितले मी. तर पोलिसांचा बंदोबस्त वगैरे पण आहे आणि इथूनच त्यांचं जे लास्ट हे आहे म्हणजे अंत्ययात्रा निघणार आहे. बराच पोलीस बंदोबस्त वगैरे पण आहे आणि हीच ती बिल्डिंग. तर आज बरेच कलाकार किंवा इंडस्ट्रीतले दिग्गज किंवा नेते वगैरे पण येतील. तर बहुतेक हा रोड आज ब्लॉक असेल. तर बघूया, आपल्याला जर अंतिम दर्शन घेता आलं किंवा जायचा मध्ये चान्स मिळाला तर नक्की जाऊया. लंचला आलेलो आहे आता आणि लंच घेऊया, कारण आज टिफिन नाही आणलं ना, तर आज आपल्याला इथूनच घ्यावं लागेल. बघूया काय काय आहे. मेन्यू दिसतं, लेमन आईस टी, सो गाईस, हा आहे आपला आजचा लंच. आणि सूप, ड्रिंक, शिरा, मलाई कोफ्ता, गॉड. राहुल, चलो गाईज, आता झालेत 6:24 आणि तसं म्हणायला गेलं तर 24 मिनटं जरा जास्तच बसलो, एक्स्ट्रा बसलो. कारण मी आलो होतो बरोबर 9:10ला. 24 नाही, म्हणजे 14 मिनटं एक्स्ट्रा बसलो. पण बाबा बसल्यास अशी असं काम केलं आहे धडाधड जे काय आज दिलेलं होतं. म्हणजे ॲक्च्युली 2 दिवसाचं काम होतं, पण तुमचा भाऊ एकदम स्पीडमध्ये काम करतो तर एका दिवसात निपटवून टाकलं. आता उद्याच्या कॉलमध्ये स्टेटस सांगूया. तर चला, आता निघतोय घरी. 6:30 वाजलेत आणि आता आज लवकर पोचूया, जरा 1-1.5 तास बहुतेक. तर चला बघूया आज किती वेळ लागतोय पोचायला. सो गुड इव्हनिंग गाईज. हेअरकट करून घरी आलो आहे आणि मस्त हेअरकट केला जावेद हबीबमध्ये आणि मला पण पर्सनली आवडला, कारण मागच्या वेळेस जरा लेवल सगळी अप डाऊन केली होती एका, नेहमीचाच होता तो पण म्हटलं यावेळेस जावेद हबीब ट्राय करूया. तर चांगला वाटला एक्सपिरियन्स. आणि आता आलो आहे घरी, फ्रेश वगैरे झालो, बसलो आहे. बघूया जेवायला काय केलं आहे. जेवायला काय केलं आज? डाळ भात आहे, मेथीची भाजी आणि गोड कैरी. कसली भाजी? मेथीची भाजी. हां, गोड कैरी. वरण भात, भाकरी, गोड कैरी केली आहे आणि वरण भात, मेथीची भाजी. टी व्हीवर ब्लॉग बघत आपण जेवून घेऊया आणि ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की कलिग आहे आपला नागराज, त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. सकाळी आज लवकरच ऑफिसला पोचलो होतो, अगदी 9 वाजता, आणि म्हणून लवकर निघायचा चान्स मिळाला. तर रोज आता हेच रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि मला असं वाटतं आहे ह्यावेळेस खूप मनातून की आपण कंटिन्यू करूया आणि आपल्या इतिहासातलं अक्षय तुम्हाला बघायला मिळेल परत एकदा. तर या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.